नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणे विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा शांतिर्भवतु मे सदा। जय बोलो देवादिदेव मूल नायक श्री पार्श्वनाथ भगवान की, अनंत अनंत सिद्ध परमेष्ठिक भगवान की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जीवनी महाराज की, संत शिरोमणी आचार्य गुरु विद्यासागर जीवन महाराज की, शांतमूर्ति वासलत नगर आचार्य गुरु सन्मति सागर जीवन महाराज की, मम दीक्षा गुरु आचार्य गुरु चंद्रप्रभ सागर जीवन महाराज की, नमित सागर मुनि महाराज की, समस्त मुनि संघ की। ह्या शरद्वार धर्मनगरीमध्ये कालच आपल्या इथं बृहत गंधर्वलय विधान आपल्या इथं झालेलं आहे. कोणतं विधान झालं? बृहत गंधर्वलय विधान. नुसता गंधर्वलय नाही, गंधर्वलय विधान लहान आहे, परंतु बृहत हा शब्द लावलेला आहे. बृहत म्हणजे सर्वात मोठं. आणि 24 तीर्थंकरांचे प्रत्येकांचे जेवढे गंधर्व झालेले आहेत त्या प्रत्येक गंधरांचं पेशल आपण अर्घ दिलो. काय सामुदायिक एकदम अर्घ दिलो? प्रत्येकांना पेशल दिलो. आणि 24 तीर्थंकरांचे सर्व मिळून 1452 गंध झाले होते. किती? 1452. त्यामुळं प्रत्येकांचं पेशल अर्घ्य दिल्यामुळं हे गंधर्वलय विधान मोठं झालं, म्हणून त्याला बृहत गंधर्वलय विधान असं नाव दिलं. हे गंधर्व भगवान कोण असतात? याच्या अगोदरही सांगितलं होतो आम्ही. कोणाला असतात? तीर्थंकरण असतात. आता बाहुबली भगवान हे कोण आहेत? बाहुबली भगवान आहेत. काय तीर्थंकर आहेत? भगवान आहेत. त्यांना केवल्यान प्राप्त झालं होतं की नाही माहीत नाही. त्यांना केवल्यान प्राप्त झालं होतं की नाही? मी त्यावेळी नव्हतो. झालतं का नाही? झालतं. बाहुबली भगवान असो, भरत चक्रवर्ती किंवा राम भगवान असो, अनेक तीर्थंकर 24 तीर्थंकर झाले, परंतु बाकीचे भगवान आहेत का तीर्थंकर आहेत? मग त्यांना केवल्यान प्राप्त झाले की नाही? झाले. त्यांनी पण सर्व कर्म नष्ट करून मोक्षाला गेलेत काय नाही? गेलेत. परंतु त्यांना तीर्थंकर हा पद लावला का नाही? कितीही काळ जाऊ, भरत क्षेत्र, ऐरावत क्षेत्र याच्यामध्ये नियमानं किती तीर्थंकर होतात? 24च होतात. कमीही होणार नाही आणि जास्तीचंही होणार नाही. परंतु विदेश क्षेत्रामध्ये अशी रचना नाही. विदेश क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी, विदेश क्षेत्रामध्ये कधीही गेला तुम्ही तर कमीत कमी 20 तीर्थंकर आहेत एका वेळी. आपल्या इथं कसं सुरुवातीला आदिनाथ भगवान झाले, शेवटला महावीर भगवान झाले आणि बाकीचे मागपुढे झाले. परंतु विदेश क्षेत्रामध्ये एका वेळी 20 तीर्थंकर आहेत. क्षेत्र वेगवेगळं आहे. विदेश क्षेत्रही मोठं आहे आणि जास्तीत जास्त 160 तीर्थंकर होऊ शकतात. किती? 160. अजितनाथ भगवान हे कितवे तीर्थंकर आहेत? 5वे.
दुसरे. आजीनाथ भगवंतांच्या काळामध्ये एका वेळी 170 तीर्थंकर झाले होते. किती? म्हणजे 5 भरक्षेत्र आहेत. किती आहेत? 5 भरक्षेत्र आहेत, 5 ऐरावत क्षेत्र आहेत आणि 5 विदेश क्षेत्र आहेत. आणि एका विदेश क्षेत्रामध्ये 32 आरेखंड आणि 32 गुणिले 5 160. ह्या प्रकारे 160 तीर्थंकर विदेश क्षेत्राचे, 5 भरत 5 ऐरावत असे 170 तीर्थंकर अजितनाथ भगवंतांच्या काळी झाले होते. मी मगाशी विचारलो, बाहुबली भगवान हे तीर्थंकर नाही, परंतु मोक्षाला गेलेले आहेत, केवल्यान प्राप्त झालं होतं. मग त्यांनासनी गंधर्व होते का? त्यांनासनी समोशरण होतं का? गंधर्व होते का नाही? नाही. का बरं? हां, तीर्थंकरांचं समोशरण असतं आणि सामान्य केवली ह्यांनासनी काय म्हणायचं? सामान्य केवली यांना गंधकुटी असतं. तीर्थंकर यांना काय असतं? समोशरण. बरं बसा शांत खाली का. आणि सामान्य केवली यांना गंधर्व नसतात, तरीसुद्धा त्यांची जे दिव्य ध्वनी आहे ते सर्व लोकांना समजतं. अशा प्रकारे हे तीर्थंकर आणि सामान्य केवली याच्यामध्ये फरक आहे. केवली जर का बघायला गेलो तर केवलींचे 7 भेद आहेत. गंधर्व परमेष्ठी हे आचार्य तुल्य असतात. गणधर, गण म्हणजे मुनी, आरिका, श्रावक, श्राविका यांनासनी गण म्हणतात. आणि ह्या चतुर्विध संघ ही म्हटलं जातं. मुनी, आरिका, श्रावक, श्राविका. आणि या चतुर्विध संघाला ज्यांनी धारण केलेले आहेत त्यांनासनी गंधर्व परमेष्ठी म्हणतात. किंवा अनेक दुसरी व्याख्या आहे, यती, मुनी, अनगार, ऋषी यांनाही चतुर्विध संघ म्हटलं जातं. अशा प्रकारे ज्यांनी ह्या चतुर्विध संघाला ज्यांनी धारण केलेले आहेत असे गंधर्व परमेष्ठी. आणि ह्या गंधर्व परमेष्ठांना अनेक नाव आहे की गणपती. काय म्हटलं जाते? गणपती. तुम्ही कुठल्या गणपतीला पुजता? जे भाद्रपद महिन्यामध्ये, आषाढ कुठलं, जे भाद्रपद महिन्यामध्ये विशिष्ट नैवेद्य ठेवताय तुम्ही, मोदक, ते गणपती नाही. ते गणपतीचा आकार वेगळा आहे, स्वरूप वेगळं आहे, अन्य लोक मानतात, आपल्यात नाही. परंतु इथं गणपती म्हणजे जे गणाचे पती आहेत, म्हणजे ज्या गणाच्या समूहाला ज्यांनी धारण केलेले आहेत त्याला गंधर्वपती किंवा गणपती असं म्हटलं जातं. अशा प्रकारे आपण बृहद गंधर्वलय विधानामध्ये 1452 अशा या गंधर्व परमेष्ठीचं आपण पूजन केलो, अर्चन केलो. हे कशासाठी करायचं आहे? तिने मोक्षाला गेलेत किंवा तिने तेवढ्या 12 अंग 14 पूर्वाला ज्यांनी धारण केले तसं आपल्याला ज्ञान प्राप्त हो असं वाटते की नाही? वाटते की नाही? का अजून वाटत नाही? वाटते. परंतु गंधर्व परमेष्ठी तेच होऊ शकतात जे भव्य जीव आहेत, जे भव्य जीव आहेत, जे ज्यांचं अतिशय ज्ञानावर्णीय, दर्शनावर्णीय आणि वीर्यांतराय कर्माचं उत्तम शोभक्षम झालेलं आहे. तेच 11 अंग आणि 14 पूर्वाला त्यांनी धारण करू शकतात आणि कालांतरानं कर्म नष्ट करून ते मोक्षालाही जाऊ शकतात. अशा प्रकारे ह्या बृहद गंधर्वलय विधानामध्ये भगवंतांची, गंधर्वांची स्तुती करून आपण सुद्धा
कर्माला नष्ट केला तसंच सर्व कर्माला नष्ट करून आपणही गंधर्व व्हावं असं मी भावना करतो आणि थांबतो. जय बोलो पार्श्वनाथ भगवान की जय हो.